मुंबई अहमदाबाद महामार्गावर पथदिव्यांचा प्रकाश कधी पडणार असा सवाल आता वाहन चालकांसोबतच दुकानदार करीत आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर आणि पुलांवर उभारलेले पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने वाहनधारकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी जोरदार मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। महामार्गावरील टेन नाका, मस्तान नाका येथे काळोख अंधार असतो, त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होतो। तसेच महामार्गाच्या कडेला दुकानदारांना सुद्धा या अंधाराचा सामना करावा लागत आहे। तसेच प्रवासी पादचाऱ्यांना सुद्धा या अंधाराचा मोठा त्रास होतो। मस्तान नाका येथे उड्डाण पुलावर मागील अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे वाहन चालकांना रोज राम भरोसे प्रवास करावा लागत आहे। एकंदरीत हे बंद पथदिवे मृत्यूचा मार्ग दाखवत आहे। त्यामुळे महामार्गावरील तसेच उड्डाण पुलांवरील पथदिवे दुरुस्त करून किंवा जे दुरुस्त आहे ते लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी वाहन चालकांसोबतच दुकानदारांनी केली आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर सुहास चिटणीस यांनी मागच्या महिन्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पथदिवे 10 दिवसात सुरू होतील असे आश्वासन पालघरच्या जिल्हाधिकारी यांच्या समोर तसेच NHAI च्या RO समोर दिले होते। मात्र त्याला 1 महिना होत आला असून अजूनही पथदिवे आणि हजार्ड मार्कर बोर्ड महामार्गावर लावण्यात आलेले नाहीये। म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेला सुहास चिटणीस यांनी केराची टोपलीच दाखवली आहे असंच समजते।